रसिक हो नमस्कार. शब्दालयच्या आजच्या भागात मी आरती गांगण सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. रसिक हो, आपला भारत देश हा जैवविविधतेनं नटलेला आहे आणि यात वन्यजीव हे मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. वनस्पती आणि प्राणी यांचं संरक्षण आणि जतन करण्याच्या दृष्टीने ऑक्टोबरचा पहिला आठवडा भारतात वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. सुप्रसिद्ध लेखक आणि वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या सुवर्ण गरुड या पुस्तकात एनाक्सिमिया आणि वाघीण ही कथा आहे. अत्यंत हृदयस्पर्शी अशी ही कथा आहे. एनाक्सिमिया फकीर आणि वाघीण यांच्या मैत्रीची ही कथा आजच्या कार्यक्रमात वन्यजीव सप्ताह निमित्ताने संक्षिप्त रूपात मी तुम्हाला सांगणार आहे. फार वर्षापूर्वी चंद्रपूर मूल रस्त्यानजीक एका डोंगराच्या पठारावर एनाक्सिमिया नावाचा फकीर झोपडीत राहत असे. त्याच्या दुसऱ्यांना मदत करण्याच्या स्वभावामुळे सगळं गाव त्याच्या परिचयाचं होतं. मध्यरात्रीनंतर जंगलातील एक वाघीण एनाक्सिमियाच्या झोपडीत येऊन बसे. तो तिच्याशी तासनतास बोले आणि ती वाघीण सुद्धा त्याचं बोलणं एकचित्ताने ऐकत असे. सगळ्या गावकऱ्यांना ही गोष्ट माहीत झाली होती. त्यामुळे मध्यरात्रीनंतर एनाक्सिमियाच्या झोपडीकडे कोणी फिरकत नसत. मियाला जंगली प्राणी वश आहेत अशी बातमी सगळीकडे पसरली होती. एकदा सरपण गोळा करण्यासाठी डोंगरात गेलेला या गावचा जानू गोंड हा इसम पावसात जंगलात अडकला. तो आसरा घेण्यासाठी मियाच्या झोपडीजवळ पोहोचला तेव्हा मध्यरात्र झाली होती. मियाने त्याला असं अवेळी येण्याबद्दल चांगलंच सुनावलं, कारण जंगलातून मियाकडे येणाऱ्या वाघिणीची ती वेळ झाली होती. बरं, मियाने त्याला झोपडीत लपवून ठेवलं असतं, पण जानूगोंडच्या वासावरून वाघिणीने त्याला हेरलंच असतं. मग मियाने एक युक्ती केली. मियाने स्वतःची कफनी जानूगोंडच्या अंगात घातली आणि जानूगोंडचे ओले कपडे धुनीवर सुकून स्वतः घातले. त्यानंतर रस्त्याने येणाऱ्या वाघिणीला सामोरं जाण्यासाठी मिया रस्त्याने चालू लागला. अपेक्षेप्रमाणे वाघिणीची आणि मियाची वाटेत भेट झाली, पण वाघिणीने मियाला ओळखलंच नाही आणि तिने त्याच्यावर कडकडून हल्ला केला आणि त्यात मिया गतप्राण झाला. थोड्या वेळाने आकाशातल्या चंद्राचा प्रकाश मियाच्या चेहऱ्यावर पडला आणि वाघिणीला आपली चूक लक्षात आली. तिने आक्रोशाने डरकाळी फोडली आणि जमिनीवर पडून शेपटी जोराजोराने आपटत आपले प्राण सोडले. जानूगोंडला हे सारं झोपडीत ऐकू येत होतं. बराच वेळ झाला तरी मिया झोपडीकडे का परतला नाही म्हणून जानूगोंड आवाजाच्या दिशेने घटनास्थळी पोहोचला आणि पाहतो तो काय, मिया आणि वाघीण मरून पडलेले त्याला दिसले. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मियाने आपले प्राण दिले याचं जानूगोंडला खूप दुःख झालं. तो रडत रडत गावात पोहोचला आणि जंगलात घडलेली सगळी हकीकत त्याने गावकऱ्यांना सांगितली. एनाक्सिमिया गेल्याचं गावकऱ्यांना खूप दुःख झालं. त्यांनी एनाक्सिमिया आणि वाघीण यांचा दफनविधी केला आणि शेजारी शेजारी 2 कबरी बांधल्या. या कबरी चंद्रपूर मूल रस्त्याकडेला गावाच्या सीमेवर आजही आहेत. गोष्ट संपली. थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्याकडून मारुती चितमपल्ली यांना ही गोष्ट समजली आणि मारुती चितमपल्ली यांच्या सुवर्ण गरुड या पुस्तकात एनाक्सिमिया आणि वाघीण ही कथा वाचायला मिळते. रसिक हो, मारुती चितमपल्ली यांचं सुवर्ण गरुड हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. एनाक्सिमिया आणि वाघीण ही कथा वाचल्यानंतर प्राण्यांनाही माणुसकी असते का असं मनात येतं. वन्यजीव सप्ताह निमित्ताने हा कार्यक्रम रसिक हो मी तुमच्यासमोर सादर केला. आजचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आवडला असेल तर नक्की लाईक करा. पुन्हा भेटू. नमस्कार.